नमस्कार, मी दिव्या हुरकट. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये सर्वांचं स्वागत. नाती मंगलमय या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ श्री वासुदेव सत्रे सर. सर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायचीच आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. वयाच्या 16व्या वर्षी आळंदीत श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलात सत्रे सरांनी यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला सुरुवात केली. सोबतच बालपणापासून त्यांना त्यांच्या आजोबांचं आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळालं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण सरांनी पूर्ण केलं. पुण्यात गेली 12-15 वर्षे ते ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य प्रामाणिक अविरत मार्गदर्शनाचं कार्य करत आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा सर आज स्टुडिओत उपस्थित आहेत. मला सरांना भरपूर प्रश्न विचारायचेच आहेत, मात्र आजच्या या विषयासंदर्भात तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02266843333. पुन्हा एकदा स्टुडिओ क्रमांक सांगते 02266843333. आणि सर, प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी दिनांक 17 आणि 18 सप्टेंबर रोजी अरेंजा कॉर्नर वाशी येथे उपलब्ध आहेत. ऑनलाईन फीस देऊन मार्गदर्शनासाठी सरांना आजच संपर्क करू शकता. सरांचे संपर्क क्रमांक स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत. चला तर मग न वेळ घालवता चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, नाती मंगलमय हा आजचा आपला विषय आहे. नाती समृद्ध व्हावी किंवा टिकून राहावी यासाठी ज्योतिषशास्त्राची काय भूमिका आहे? खरं तर नात्याची सुरुवात व्हायच्या आधीच दोन्ही मुलामुलींची पत्रिका दाखवून घ्यावी. याचा अर्थ मी हे म्हणणार नाही की गुणमिलनच करून घ्यावं. दोघांचीही स्वतंत्र पत्रिका दाखवावी. पत्रिकेमध्ये काही दोष आहे का, कुठले दोष असतील तर ती पत्रिका म्हणजे त्या दोषांचं निरसन करून घ्यावं. आणि त्यानंतर दोघांची पत्रिकेमध्ये म्हणजे गुण जे आहेत ते गुण न बघता दोघांची जी जन्म लग्न पत्रिका आहे ती मॅच होते का ती बघावी. त्यात जर का सांगितलं तज्ज्ञ ज्योतिषांनी की हां पत्रिका जुळते आहे, उत्तम आहे, अशा वेळेस अगदी 5 आणि 7 गुण जरी जुळत असतील तरी तो विवाह करायला हरकत नाही आणि त्यानंतरच ती नाती खरं तर मंगलमय होतात. अगदी सर. तर सर, आपण असं होतं बहुतेकदा आपण बघतो प्रेमात पडताना कोणी हा विचार करत नाही की आपण पत्रिका बघावी, कुंडली बघावी. मात्र प्रेम विवाह करताना कुंडली का बघावी आणि मग नाही काही जुळलं तर मग त्याच्यावर काय उपाय आहेत? पहिली गोष्ट तर प्रेमविवाह कुणाचा असेल तर त्यांनी पत्रिका बघूच नाही. फक्त दोघांनी आपली वैयक्तिक पत्रिका दाखवावी. पत्रिकेमध्ये काही दोष असतील जसं मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे स्त्री दोष, पितृदोष, मुंजाचा दोष किंवा कोणाला आरोग्याचे काही दोष असतील तर ती पत्रिका त्या दोषमुक्त करून घ्यावी. आणि प्रेमविवाहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अनुमती आहे, पण अर्थात खरोखर ते प्रेम असावं, तिथे वासना नसाव्यात. जसं एका भक्ताचं आणि त्या देवाचं नातं असतं ते जे प्रेम असतं तसं प्रेम असेल तर तो प्रेमविवाह. अशा प्रेमविवाहाला ज्योतिषशास्त्राने म्हटलं आहे की तदेव लग्नम सुदिनं तदेव तारा बलं चंद्र बलं तदेव. तुमचं जे लग्न आहे तो कोणताही दिवस असेल तरी तो सुदिन आहे, त्या दिवशी अमावस्या जरी असेल तरी तो शुभ दिवस आहे, त्या दिवशी तुम्ही लग्न करा आणि म्हणजे सगळ्या ताऱ्या ग्रहांचं तुम्हाला बळ मिळेल. पण परत मी हेच म्हणेल की अर्थात ते खरोखर प्रेम असेल, तिथे प्रेमाचं दुसरं नाव देव आहे, तर तसं जर प्रेम असेल तर तो प्रेमविवाह, त्या प्रेमविवाहाला शास्त्राची अनुमती आहे. आणि असा जर प्रेम असेल आणि त्याच्यात जर दोघांच्याही वैयक्तिक पत्रिका दाखवून घेतल्या आहेत आणि त्या दोषमुक्त केल्या आहेत तर ती नाती नक्कीच मंगलमय आणि अतूट अशी नाती राहतील. अगदी सर. सर, कार्यक्रमात आपल्याला एक फोन येतोय. महेश पाटील यांचा फोन आलेला आहे. सर, जन्मतारीख सांगा तुमची. सर, पुन्हा एकदा जन्मतारीख सांगा तुमची. सर, आवाज येतोय माझा? सर, जन्मतारीख सांगा. जन्म वेळ. सर, तुमचा आवाज तांत्रिक अडचण आहे. सर, आपण पुन्हा चर्चेकडे वळूयात. सर, असं होतं की काही लोकांमध्ये खूप आपल्याला बघायला मिळतं, कधी कधी मुली घरी बसलेल्या असतात आणि त्यांच्या विवाहात अडचणी येत असतात. मग कोणाचं विवाह थोडंसं लेट होत जातं तर
पण आईबाबांना अशी खूप गडबड असते की आपण विवाह लवकर करावा, मग विवाह लेट होतं म्हणून मुलगा मिळणारच नाही किंवा कसा मिळेल ही खूप चिंता असते, अशा परिस्थितीत काय? किंवा विवाह होणारच नाही का हो. माझ्या मुलीचं, असं असतं. मी अनेक पालकांना सांगतो, त्या विशेष करून मुलीच्या, की तुम्ही आलात आज, तुमच्या मुलीचं वय वर्ष 28 झालं आहे, 30 झालं आहे, पण विवाह झाला नाही. हे बरं झालं. जर का आतापर्यंत विवाह झाला असता तर आज तुम्ही कदाचित दुसऱ्या कारणासाठी माझ्याकडे आला असतात, की आमची कोर्ट केस लवकर आवरू द्या आणि लवकर डिवोर्स होऊ द्या. तर अनेकांच्या पत्रिकेमध्ये असं असतं की विवाहाचे योग हे वयाच्या 26 नंतर असतात, वयाच्या 28 नंतर असतात, 32 नंतर असतात, 34 नंतर असतात. तर असे योग असेल त्याच वेळेस विवाह करावा. अन्यथा काय होतं की समाजाच्या, नातेवाईकांच्या प्रेशरला बळी पडून आई वडील घाईघाईने कधी कधी पत्रिका जुळत नसतानाही विवाह म्हणजे उरकून टाकतात आणि नंतर मग 2 वर्षात 3, अगदी 10-10 वर्ष लग्नाला झालेल्यांचे डिवोर्स होताना मी पाहिलेले आहेत. डिवोर्ससाठी ते म्हणजे किंवा कोर्टामध्ये केस चालू आहे, पत्रिका पाहून काही उपाय सांगा की लवकरात लवकर डिवोर्स येईल आणि मग आम्ही दुसऱ्या पुनर्विवाहाचे योग कधी आहेत. तर त्यापेक्षा मी म्हणेल की पत्रिका दाखवून व्यवस्थित ती दोषमुक्त करून आणि सांगितलं त्या वयातच जर लग्न केलं तर म्हणजे अडचण येत नाही ना. आणि काय होतं की लग्न म्हणजे काही कुठली वस्तू नाही आहे की आज 2-5 लाखाचं नुकसान सहन केलं आणि दुसरी घेता आली. आत्ता गेल्या वेळेसच माझ्या वाशीच्या ऑफिसला एक मुलगी आली, तिच्या आईवडिलांना सांगितलेलं की हिचं तुम्ही 28वा वाढदिवस झाला, केक कापला 28वा की तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून मुलं पाहायला सुरुवात करा. पण मुलगी शिकलेली हे ते सगळं, पण आईवडिलांनी घाई केली आणि मुलीचं लग्न लावून दिलं. वर्ष झालं, 10 महिनेच ती मुलगी त्यांच्या घरी राहिली आणि आता ती म्हणते की मला त्यांच्याकडे जायचं नाही, मला आणि लग्नही करायचं नाही दुसरं. इतका तिच्या मनात लग्न संस्थेबद्दल तिरस्कार निर्माण झाला. तिचे वडील मला बोलले की मी 4 महिने झाले की मला तुमच्याकडे यायचं होतं, पण तुम्ही सांगितलं होतं की वयाच्या 28 नंतर लग्न करा. तुम्ही वारंवार सांगत होते की मी परत रिपीट करतोय. तुम्ही हेही बोलला होतात की 28वा वाढदिवसाचा केक कापल्यानंतरच मुलं पहा, पण मी तुमचं ऐकलं नाही. त्यामुळे मी कोणत्या तोंडाने तुमच्याकडे येऊ, त्यामुळे मी संकोच करत होतो. पण काल खूप हिंमत केली आणि तुम्हाला कॉल केला आणि वेळ घेऊन आलो तुम्हाला भेटायला. तर हे असं एखाद्या मुलीबद्दल होत असताना विशेष करून वाईट वाटतं. त्यामुळे पत्रिका दाखवून जो काही आपल्याला सल्ला दिला जातो ज्योतिषांकडनं, तो सल्ला आचरणात आणावा आणि पुढे जावं. अगदी म्हणजे हे जे समाजात आहे, 24ची मुलगी झाली की तिचं लग्न करणं हे अगदी चुकीचं आहे. 24 काय, अगदी काही जणांचं 19-20 मध्येच त्यांना मुलीचं ग्रॅज्युएशन झालं की लगेच 21व्या वर्षी लग्नाला हे होतं, पण चुकीचं आहे हे. अगदी सर. तर कार्यक्रमात आपल्याला अजून एक फोन येतोय. शांताराम अहिरराव आहेत नांदेडवरून. सर, जन्मतारीख सांगा तुमची. माझी नाही सर, माझ्या मुलीविषयी विचारायचं आहे. हा सर, मुलीची जन्मतारीख सांगा. 23/6/1998, जन्म ठिकाण आहे इलाहाबाद. सकाळी 5:05 जन्म झालेला आहे मॅडम. 5 प्रश्न काय सर तुमचा? प्रश्न मॅडम, तिचं विवाह कधी होईल बुवा? आम्ही 2 वर्षापासून प्रयत्न करतोय आणि सरकारी नोकरी आम्ही बघतोय, तर ते आम्हाला भेटेल का बुवा? आणि त्याला तिच्या कुंडलीमध्ये मंगलदोष आहे किंवा नाही, तसं बघायचं होतं मॅडम. बरं, नक्कीच सर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतील. काय सांगाल सर? जसं आता आपण आत्ताच बोललो ना की वयाचं 24 किंवा 26, हिच्या पत्रिकेनुसार वयाच्या 26 नंतर विवाहाचे योग आहेत. त्यामुळे आता परत मी सांगेल, आता तिचं वय 23 आहे, बरोबर, 98चा जन्म म्हटल्यावर वडिलांनी, पालकांनी आता तेपणा घाई करून मुलीला उगीच त्या लग्नबंधनात अडकवू नये. तूर्तास पत्रिकेमध्ये मंगळ आहे, मंगळ दोषाची शांती करून घ्यावी आणि सरकारी नोकरीचे आणि त्याहीपेक्षा उच्च अधिकारी पदाचे योग आहे. त्यामुळे हिचं पहिलं लग्न तुम्ही जे आहे ते नोकरीसोबत करा. त्यामुळे हिला आधी उच्च शिक्षण घेऊ द्या आणि वयाच्या 26 नंतर हिच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे. तर त्यामुळे मी म्हणेल MPSC वगैरे अशा सारख्या स्पर्धा परीक्षा वगैरे हिने दिल्या किंवा त्या दर्जाच्या अजून दुसऱ्या कुठल्या परीक्षा किंवा त्याची तयारी केली तर ते उत्तम राहील. आणि फक्त मंगळ दोष आहे पत्रिकेमध्ये, बाकी कुठलाही दोष नाही. त्यामुळे आता करायची आवश्यकता नाही मंगळ दोष शांती. जेव्हा हे तिच्यासाठी मुलं पाहायला सुरुवात करतील त्यावेळेस मंगळ दोषाची शांती करून घ्यावी. आता तोवर काही करायची गरज नाही. पत्रिका अतिशय उत्तम आहे. होईल तेवढी कुलदेवीची उपासना हिने दररोज करावी. अगदी सर. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की प्रेम करताना आपण असं खूप बघतो आणि असं ऐकायलाही मिळतं की प्रेमात मुलगी आणि मुलगा ते खूप छान राहतात, मात्र लग्नानंतर त्यांच्यात वाद सुरू व्हायला लागतो. काहीही ते गैरसमज असो की काही कारणामुळे, मग अशा परिस्थितीत काय करावं?
अशा परिस्थितीत म्हणजे खरं तर मी काय म्हणेन की आधी जो वेळ घालवला असतो सोबत, त्यामुळे काय होतं, अतिपरिचयात अवज्ञा भवती. अतिपरिचय झाला त्यामुळे तो परस्परांबद्दलचा मान राहत नाही आणि त्यानंतर मग काय होतं की ते गृहीत धरल्यासारखं नातं होतं पुढे. अर्थात ते समजायला पाहिजे की तू माझी गर्लफ्रेंड नाही किंवा मी तुझा बॉयफ्रेंड नाही, आपण आता पती पत्नी आहोत, आपण एका आता विवाह संस्थेत समाजाच्या बंधनात आपण आहोत. बंधन असल्याशिवाय माणूस म्हणजे शिस्तीत राहू शकत नाही, नाही तर स्वैराचार करायला म्हटलं तर काहीही करता येतं. तर जरी असं झालं, प्रेमविवाहानंतर जरी अडचणी येत असतील तर तेव्हा त्यांनी काय करावं, परस्पर समजून घ्यावं, पत्रिका दाखवावी. आणि पत्रिका दाखवल्यानंतर अनेकांच्या पत्रिकेमध्ये काय असतं माहिती आहे का, की विवाहाच्या आधी त्यांचं जमतं, पण विवाह झाल्यानंतर म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी वितुष्ट येणारं असतं. तर पत्रिका दाखवल्यावर ते वितुष्ट आपण टाळू शकतो. अनेकदा आपण काय म्हणतो की तू गाडी घेऊन जा, पण तू शनिवारी गाडी काढायची नाही, असं अनेकदा अनेक पालक म्हणतात. तर त्यांना एक भीती असते की बाबा शनिवारी शनीचं काही होरा असतो की काय, त्यामुळे. तर तसंच असतं अनेकांचं की लग्न होईपर्यंत त्यांचं खूप चांगलं होतं, पण लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये वितुष्ट येतं. तर अशा वेळेस पत्रिका दाखवावी आणि पत्रिका दाखवल्यानंतर जो काही सल्ला दिला जातो तो सल्ला आचरणात आणावा आणि जे काही उपाय सांगितले जातात त्या उपायांचं निरसन करून घ्यावं. अनेकदा विशेष करून मी म्हणेल की म्हणजे सगळ्या स्त्रियांनी सुद्धा अनेकदा स्वभावामध्ये काही आपल्या ज्या लग्नाआधी काही ज्या कमिटमेंट्स असतात नवऱ्यांनी केलेल्या, कधी कधी काय होतं की प्रेमाच्या नादात एखादा मुलगा ओव्हर कमिटमेंट करून देतो, तर त्या गोष्टीला कधी कधी एक्सक्यूज करावं आणि पुढे जावं आणि जे काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय करावे. आणि उपाय फक्त काय होतं, प्रारंभी शूर म्हणून अनेक जण, मुलं पण आणि मुली पण, सुरुवातीला सांगितलंय, गुरुजींनी सांगितलंय, सरांनी सांगितलंय म्हणून अगदी सकाळी उठतील, सोवळं वगैरे नेसून सगळं करून सगळे उपाय करतील. 4 दिवस 8 दिवस 15 दिवस सांगा आणि नंतर करत नाही. आणि उपायांचं कसं असतं की सर्वसाधारण आपण 40 दिवसाचा उपाय सांगतो, तर 12 दिवस करतील आणि मग करणार नाहीत. तर मग काय होतं, मग म्हणतील हा मी 12 दिवस केलं आणि नंतर मग थोडं काही कामानिमित्त गावी गेलो, मग परत आलो, परत केलं. असं नसतं. उपाय जे आहेत ना ते सुरू केले, एक दिवस जरी खंड पडला तर मग परत यू टर्न पहिल्या दिवसापासून तुम्हाला ते करायचे असतात. तर त्यामुळे एकनिष्ठता आणि काय म्हणतात त्यामध्ये प्रारंभी शूर न राहता ते उपाय तन्मयतेने आणि भक्तिभावाने ते उपाय करावेत. म्हणजे आपोआपच जे काही वितुष्ट आलेलं आहे ते वितुष्ट संपून जाईल. आणि दोघांनी समजून घ्यावं की काहीतरी आपल्या याच्यात अडचणी होत आहेत, म्हणून आपल्या दोघांच्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्या दोघांच्या भाग्यामध्ये काहीतरी अडचणी आहे, म्हणून आपल्या दोघांमध्ये वाद होत आहेत. म्हणून दोघांनी उदार मताने एकमेकांवर ब्लेम गेम न करता पत्रिका दाखवावी आणि जो काही सल्ला दिला जातो तो आचरणात आणावा. अगदी सर, खूपच छान आणि सोपं हे उपाय आहे आणि हे करूच शकतात सगळे. सर, कार्यक्रमात अजून एक फोन येतोय, विलास भाकडे आहेत. सर, प्रश्न विचारा तुमचा. तुमची जन्मतारीख सांगा सर आधी. माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 4/5/1987. 19. सर, जन्म वेळ? जन्मवेळ रात्री 9:12 लोणावळा. 9:12. सर, प्रश्न काय तुमचा? माझा प्रश्न आता तिथे घटस्फोट झालाय तर दुसरं लग्न कधी होईल आणि कशा प्रकारची तिला मुलगी मिळेल असं विचार. नक्कीच सर. आणि त्याचा पुढचं वैवाहिक जीवन सुखात होईल का हे विचारायचं. बरोबर बरोबर. सगळ्यात आधी तर मी प्राथमिक असं सांगेल की पत्रिकेमध्ये गंडयोग आणि विष्टीकरण आहेत, त्या दोन्ही याची शांती करून घ्यावी. अर्थात करून घेतली असेल तर आत्ता लगेच परत करायला नको. पत्रिकेत मंगळदोष देखील आहे. पत्रिका थोडीशी समजावून सांगायला क्रिटिकल आहेत. काही खाजगी गोष्टी आहेत ज्या मी आपल्या चॅनलवर वाहिनीवर सांगू शकत नाहीत. माझा नंबर दिसतो यांना स्क्रीनवर, यांनी मला स्वतंत्र कॉल करावा, ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष भेटून अपॉइंटमेंट घेऊन त्यावर सविस्तर मार्गदर्शन करावं, कारण पत्रिकेतल्या काही खाजगी गोष्टी आहेत त्या मी जाहीरपणे सांगू शकत नाहीत. अगदी सर. तर 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सर अरेंजा कॉर्नर वाशी येथे प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. तसंच 20 तारखेच्या नंतर सर हिंजेवाडी पुणे येथेही प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी उपस्थित आहे. तुम्ही सरांना तिथे जाऊन भेटू शकता आणि सरांचे संपर्क क्रमांक आमच्या स्क्रीनवरती सध्या फ्लॅश होत आहेत, ते तुम्ही नोट करून घेऊ शकता आणि सरांना संपर्क करू शकता. ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे, मात्र त्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण चर्चेत पुढे जाणार आहोत, मात्र त्याआधी एक कॉल आलेला आहे तो आपण घेऊया. बोला सर. माझ्या मुलाबद्दलचा विचारायचा होता प्रश्न. सर, जन्मतारीख सांगा मुलाची. 5 सप्टेंबर 1992. सर, जन्म वेळ?
आज संध्याकाळी 8:32 आणि कुठे झालाय सर जन्म? ठिकाण सांगा. अंबरनाथ ठाणे जिल्हा. अंबरनाथ. काय प्रश्न आहे सर तुमचा? जॉब आणि लग्नाच्या बाबतीत विचारायचं आहे. जॉबचा प्रॉब्लेम आहे, जॉबचा. बरं. सध्या जॉब नाही आहे, तर त्याच्या बाबतीत जरा विचारायचं आहे. आणि सर्व हे लग्न MBA झालेलं आहे. बरं बरं. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील सर. काय सांगाल सर? लग्न तर दिवाळी 2022 नंतर विवाहाचे योग आहेत. पत्रिकेमध्ये मूळ नक्षत्र आहे. मूळ नक्षत्राची शांती करून घ्यावी. सोबतच पत्रिका जी आहे ती मंगळ दोषाची आहे आणि पत्रिकेमध्ये स्त्री दोष सुद्धा आहे. तर त्यामुळे राहत्या घरी नवचंडी याग हा विधी करून घ्यावा. आणि दिवाळी 2022 नंतर विवाहाचे योग आहेत आणि सोबतच मूळ नक्षत्र आणि मंगळ दोषाची शांती करून घ्यावी. नोकरीचे जे योग आहेत ते साधारणतः फेब्रुवारी 2022 नंतर नोकरीमध्ये याला काही ना काहीतरी यश मिळायला सुरुवात होईल. पण तरीही मी हे म्हणेन की पत्रिका जी आहे, जसं आतापर्यंत बोलत आलो, दोषमुक्त जी आहे तसा स्त्री दोष आहे पत्रिकेमध्ये. त्यामुळे नवचंडी याग हा विधी करून पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यावी. आणि उजव्या हाताच्या करंगळीमध्ये एक 3 ते 3.5 कॅरेटचा पाचू चांदीत धारण करावा त्याने. अगदी. आणि अजूनही मार्गदर्शन हवं असेल तर सरांना तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. सर, असं आपण हे खूप लोक आपलं प्रोग्राम बघतायत आणि त्यांनाही हा प्रश्न पडला असेल. खूप पुरुष असतात, मग त्यांनी पत्नीचं ऐकलं तर आईला वाईट वाटतं आणि आईचं ऐकलं तर पत्नीला वाईट वाटतं. मग हे संतुलन सगळं राखून पुढे कसं जायचं? ह्याच्यात बघा की म्हणतात ना, या जगात एक स्त्री जी आहे ते कुठलं काम करू शकत नाही. कुठली अशी गोष्ट आहे की जी एका स्त्रीला असाध्य आहे? प्रत्येक गोष्ट साध्य आहे. तर त्या मुलीने तो समतोल साधावा की दोघांनाही राखावी बहुतांची अंतरे भाग्य येती तदनंतरे, अशी जी म्हण आहे की अनेकांचं मन राखलं तुम्ही तरच तुमचा भाग्योदय होतो. ज्या मुलीचं कोणाचंही लग्न होतं तर तिने सासूलाही सांभाळावं, सासऱ्यांनाही सांभाळावं, नवऱ्यालाही सांभाळावं. काय, कारण ती शेवटी त्या घरातली गृहलक्ष्मी असते, पुढे होणारी ती माता असते. आणि मातेचं काम काय आहे की सगळ्या गोष्टी पोटात घालायच्या. सुने म्हणजे उद्या सासरा काही बोलला तर ते सुनेल आपल्या सासूला कळू द्यायला नको, तिथल्या तिथेच विसरून जावं. नवरा काही बोलला ते तिथल्या तिथेच विसरून जावं. आणि एकदम उदार मताने सगळ्या गोष्टी आपली एक माता समजून सगळ्या गोष्टी पोटात टाकाव्या. बरोबर? कारण सप्तशतीत म्हटलंय की कुपुत्रो जायत क्वचिदपि कुमाता न भवती, की एखादा मुलगा कुपुत्र निघू शकेल पण माता कधी कुमाता होत नाही. तर त्या घरातल्या त्या लक्ष्मीने, त्या मातेने म्हणजे कुमाता न होता चांगली माता होऊन दाखवावं आणि तिने तो समतोल साधावा. अर्थात त्यासाठीच मी म्हणतोय की आधीच जर पत्रिका दाखविली तर हे प्रॉब्लेमच येत नाहीत. आले तरी त्याचं प्रमाण अतिशय अगदी नगण्य असतं, कमी असतं. म्हणून दोघांची पत्रिका आधी दाखवायची, दोघांची पत्रिका जुळते का ते बघावं, त्यानंतर दोघांचीही वैयक्तिक पत्रिका बघावी, दोघांचीही बौद्धिक, शैक्षणिक, मानसिक, शारीरिक काय त्यांची जी पातळी आहे ती मॅच होते की नाही ते बघावं आणि पत्रिका दोषमुक्त करून घ्यावी. नंतर मग हा प्रश्नच नाही की आईचं ऐकतो की मुलाचं, बायकोचं ऐकतो. आणि आई वडिलांनी या बाबतीत थोडं उदारमतवादी राहावं की आता लग्न झालं, तुम्हीच लग्न करून दिलंय, तुम्हीच त्याच्या मागे लागलात आणि तुम्हीच त्याला बायको आणून दिली, तर काही प्रमाणात त्याने तिला पण महत्त्व दिलं पाहिजे. या बाबतीत आई बाबांनी थोडं झुकतं माप घ्यावं, थोडं झुकतं माप बायकोनी पण घ्यावं. अगदी सर. सर, कार्यक्रमात अजून एक फोन येतोय आपल्याला. शीतल आहेत कोल्हापूरवरून. मॅम, तुमचा प्रश्न विचारा. त्याआधी तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण सांगा. माझं नाव शीतल आहे. मी कोल्हापूरवरून बोलते. 11 सप्टेंबर 1981 जन्मतारीख आहे माझी. जन्मवेळ? जन्मवेळ संध्याकाळी 7:40. जन्म ठिकाण आहे कराड, जिल्हा सातारा. प्रश्न काय आहे तुमचा मॅम? लग्नाचे योग आहे का, म्हणजे अजून लग्न झालेलं नाहीये, त्यासाठी विचारायची असेल तर केव्हा आहे आणि कसं मिळेल त्याबद्दल तुम्ही सांगा मला. अगदी. आणि काही उपाय असतील तर तेही सांगा. हो हो हो. पत्रिकेमध्ये मी हे म्हणेन की विवाहाचे योग आहेत. आत्ता जसा आधीचा जो अंबरनाथहून फोन होता तसंच या पत्रिकेमध्ये आहे स्त्री दोष. त्यामुळे यांनी स्त्री दोषासाठी नवचंडी याग हा विधी करून घ्यावा आणि डोळे तपासून घ्यावे सगळ्यात आधी. आणि साधारणतः सप्टेंबर यांचा येणारा जो पुढल्या वर्षीचा वाढदिवस आहे 11 सप्टेंबर 2022 तोपर्यंत विवाहाचे योग आहेत. त्यात काही उपाय आहेत जे मी आत्ता सांगितलं, नवचंडी, आणि बाकी पण सविस्तर यांनी अपॉइंटमेंट घेऊन जर यांनी पत्रिका दाखवली तर मला सविस्तर पत्रिकेचं मार्गदर्शन करता येईल. त्यातल्या त्यात एका मुलीची पत्रिका आहे तर काही गोष्टी जाहीरपणे सांगणे योग्य नाही.
त्यामुळे यांनी वैयक्तिक मार्गदर्शन घेतलेलं उत्तम असेल. पण त्याआधी मी म्हणेल की यांनी डोळे तपासून घ्यावे. सगळ्यात आधी आरोग्य महत्त्वाचं आहे. अगदी सर. सर, जाता जाता आपण आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन देत असता, एक संदेश देत असता. आजचा संदेश काय? म्हणेल की उष्ट्राणांच विवाहेषु गीतम गायन्ति गर्दभाः परस्परम प्रशंसन्ति रूपमहोध्वनिः. की उंटाच्या लग्नामध्ये गाढव गाणं गातं आणि दोघंही जण आहेत ना परस्परांची स्तुती करतात. उंट म्हणतो गाढवाला की तू खूप छान गातोय आणि गाढव म्हणतो उंटाला की तू खूप सुंदर दिसतो. प्रत्यक्षात पाहिलं तर उंटामध्ये दिसण्यासारखं काही असं सौंदर्य नाही आणि गाढवामध्ये गायन पण नाही. तर सुभाषितकाराला हेच सांगायचं आहे यात की दोन मूर्ख लोक जे असतात ते परस्परांना भेटली की ते एकमेकांची खूप तारीफ करतात. जसं गाढव उंटाची करत होता आणि उंट गाढवाची करत होता. तर तेच आहे की पती पत्नींनी असं मूर्ख होऊ नये आणि परस्परांची खोटी तारीफ करू नये. म्हणजे सुभाषितामागे हा एक अर्थ आहे की आपलं नातं जे आहे ते नातं जर का मंगलमय करायचं आहे तर खरोखर पत्नीने भाजी चांगली केली तर खरोखर म्हणावं चांगली केली, अप्रतिम झाली. आणि चांगली नाही झाली तर म्हणावं हां ठीक आहे, थोडं आज मलाच बरं वाटत नाही, खायची इच्छा नाही आहे, जरा ॲसिडिटीसारखं वाटतं आहे. नवऱ्याने साडी आणली तर बायकोनी त्याचा स्वीकार करावा. खरोखर चांगली असेल तर खूप तारीफ करावी आणि चांगली नसेल, आवडली नाही तर त्यावेळेस असं म्हणावं की नाही मी याचा ड्रेस शिवेल, ड्रेसवर चांगली ड्रेस शिवला तर ही साडी चांगली दिसेल. तर असं जर केलं तर दोघांचंही जे नातं आहे ते खरोखर मंगलमय होईल. पण परत मी म्हणेन की जसं सुभाषित सांगितलं त्याप्रमाणे की खोटी कोणाचीही स्तुती करायची नाही. अगदी सर. आणि खूपच महत्त्वाचं हे संदेश तुमचा ठरला आहे आणि ठरणार आहे हे नक्की. मी पुन्हा एकदा सांगते, दिनांक 17 आणि 18 सप्टेंबर रोजी अरेंजा कॉर्नर वाशी येथे सर प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे. तसंच 20 तारखेनंतर हिंजेवाडी पुणे येथेही सर प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत. सरांचं मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर लगेच सरांना तुम्ही संपर्क करू शकता. सरांचे संपर्क क्रमांक आमच्या TV स्क्रीनवरती चालू आहेत. तसेच सरांचे पत्तेही आमच्या TV स्क्रीनवरती चालू आहेत. सर, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आम्हाला दिलं, आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. अपडेटेड बातम्यांसाठी पाहत रहा साम TV.